दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी वर्धापन दिन पुरस्कार, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी गुणवंतांना सन्मान यांच्या शुभ हस्ते देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे। सदरच्या कार्यक्रमाला फक्त 5 मिनिटांमध्ये सुरुवात होते। मराठा महासंघ सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अर्जुनराव चव्हाण साहेब यांचे आपणा सर्वांच्या वतीने सहर्षाचा आणि मनपूर्वक स्वागत। चेअरमन सन्माननीय विजयकुमारजी खवतोडे मेंबर आपणास विनंती आहे कृपया आपणही मंचावरती स्थानापन्न व्हा। पाठीमागे बसलेल्या सर्वच मान्यवरांना विनंती आहे की कृपया मध्ये खुर्च्या गॅप न ठेवता आपण सर्वांचे उपसंपादक सन्माननीय प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर सर, त्याचबरोबर दैनिक स्वाभिमानी छावा इंदापूर तालुका प्रतिनिधी सन्माननीय कैलासजी पवार सर, भीमानगर प्रतिनिधी सन्माननीय धनंजयजी भोसले सर, टेंभुर्णी प्रतिनिधी सन्माननीय सोमनाथ खरसांडे सर, त्याचबरोबर बंडी शेगाव शिक्षक पतसंस्थेचे वाईस चेअरमन सन्माननीय श्री गजाननजी लावर साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहात। त्याचबरोबर पंचायत समिती करमाळा या स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी उपसभापती सन्माननीय आबाळ साळुंगे सर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात। आपलंही स्वागत। शिक्षक नेते सन्माननीय मारुती शिंदे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही स्वागत। थोर शिक्षण तज्ञ भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करावा, गौरव व्हावा यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी आपल्या संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो। कोवळ्या वयाची, स्वच्छ निरागस बुद्धीची, उमलत्या सृजनशीलतेची मुलं ज्यांच्या छत्रछायेखाली ज्ञानतृप्तीचा आसरा घेतात अशा मुलांना घडवण्याचा, अशा मुलांच्या स्वप्नांना साकार आकार आणि अमर्याद ज्ञान देण्याचा वसा आणि वारसा आपल्या खांद्यावर निभावणाऱ्या व या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि सहर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुभाषदादा भोसले साहेब यांचेही शुभागमन या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे। आपणा सर्वांच्या वतीनं मी यांचेही सहर्षाचं स्वागत करून सन्माननीय खवतोडे मेंबर यांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा, प्रदीपजी खवतोडे मेंबर यांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले शिक्षक नेते सन्माननीय सुरेश पवार सर आपणास विनंती आहे आपण मंचावरती या। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा फेडरेशन समितीचे नूतन संचालक सन्माननीय रंगनाथ गुरव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपणासही विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती या। सर्वच मान्यवर मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती आगमन होत आहे। आपण सर्वजण सर्व यशस्वीदांचं कौतुक करण्यासाठी, सन्मान अजमावण्यासाठी या ठिकाणी हातातील काम बाजूला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित झालात। आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्षाचं स्वागत करून कार्यक्रमाच्या या प्रारंभी नियोजित कार्यक्रमाची पार्श्वभूमी प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्यासाठी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय भीमराव मोरे सरांना विनंती आहे की नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडावं। या दैनिक वृत्तपत्राचा आज 8वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, आपण सर्व या पुरस्काराचे मानकरी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण आपलं कार्य समाजामध्ये दाखवल्यानंतर आपल्याला जो पुरस्कार या ठिकाणी प्राप्त होतोय ते सर्व पुरस्काराचे मानकरी मंगळवेढा तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, आपल्या सर्वांचं दामाजी एक्सप्रेस परिवार, स्वाभिमानी छावा परिवार, मंगळवेढा शहर परिवार, दामाजी न्यूज या सर्व माध्यमाच्या वतीनं आमची सर्व टीम आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे। गेल्या 25 वर्षापूर्वी साप्ताहिक शहरचा आपल्या मंगळवेढा शहरामध्ये उदय झाला आणि गावोगावामध्ये
हे वृत्तपत्र पोहोचण्यासाठी जे वृत्तपत्रातील अवलिया म्हणून आपण ज्यांचा उल्लेख, जे भीष्माचार्य म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो, असे दिगंबरजी भगरे ग्रामीण भागामध्ये गावोगावामध्ये तो शहरचा अंक फिरून फिरून त्या गावातील दुकानामध्ये व्यापाऱ्यांना देत असत. त्याच्यानंतर पुन्हा साधारणपणे 10 वर्षाच्या नंतरचे दामाजी एक्सप्रेस नावाचं दैनिक वृत्तपत्र या ठिकाणी प्रकाशित झालं आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून मंगळवेढा शहराला एक वृत्तपत्राची जाणीव की प्रिंट मीडिया हे आजही अस्तित्वात आणि लोकांचं लोकप्रिय असू शकतं, हे दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर पुन्हा 7 वर्षाच्या कालावधीनंतर हे जिल्हा वृत्तपत्र होतं, पण मंगळवेढा तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व लोकांना त्याचा न्याय मिळावा यासाठी पुन्हा 7 वर्षानंतर या स्वाभिमानी छावाची निर्मिती झाली आणि मंगळवेढेकरांना या 2-3 वृत्तपत्राच्या माध्यमातून आपला दररोजचा जो तालुक्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत, जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून मिळणाऱ्या ज्या वृत्तपत्रातून मिळणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्यापर्यंत घरपोच मिळू लागल्या. आणि हे जे सगळं काम केलं ते दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, स्वाभिमानी छावाचे संपादक माऊली ज्ञानेश्वर भगरे यांच्या अथक अशा परिश्रमानं गेल्या 25 वर्षापासून मंगळवेढ्याची ही सेवा अविरतपणे चालू आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करत असताना वृत्तपत्र ही आजचा समाजाचा आरसा आहे आणि हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 25 वर्षापासून हे भगरे परिवार करीत आहेत. आज या ठिकाणी दामाजी एक्सप्रेस परिवार याच्या माध्यमातून जिल्हास्तरीय पुरस्कार, तालुकास्तरीय पुरस्कार आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भगरे परिवाराच्या वतीनं, दामाजी एक्सप्रेस आणि स्वाभिमानी छावा परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं वास्तविक संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. इंगळे महाराजांना आवर्जून नमूद करावंसं वाटतं की भगवंत परमात्मा श्री पांडुरंगाच्या कुशीमध्ये, आपल्या भागवत धर्माच्या संस्काराच्या मुशीमध्ये वाढलेला या वृत्तपत्र समूहाचा संपादक म्हणजेच हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे. टिळक आगरकरांची पत्रकारिता उदात्त होती, दूरगामी दृष्टिकोनाचा व्यासंग घेणारी होती. उदात्त हेतू आणि व्यासंगी पत्रकारिता यांचा मेळ घालून सर्वसामान्यांचं लिखाण करणं आणि त्याला मूर्त रूप देणं हेच या बांधवांकडून पत्रकारितेच्या बाबतीमध्ये निश्चितपणे शिकता येतं. अतिशय सुंदर असं प्रास्ताविक या ठिकाणी मांडण्यात आलं. नियोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन करणं हे भारतीय संस्कृतीच्या सुभाषितीमधील एक अनमोल असं मूल्य मानलं जातं. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना हरिभक्त पारायण सुधाकर इंगळे महाराजांना विनंती आहे की आपण आपल्या शिवहस्ते शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराजांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर मंडळी आज 5 सप्टेंबर म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक दिन, याच शिक्षक दिनाचं औचित्य साधून ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव या मंगलदिनी केला जातो असे भारताचे दुसरे राष्ट्रपती थोर शिक्षणतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याही प्रतिमेचं पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या प्रतिमा पूजनाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा वृत्तपत्र समूहांच्या वतीनं, संयोजकांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक विठ्ठल ताटे गुरुजी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही संयोजकांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर भारत हा कृषीप्रधान देश, कृषीप्रधान देशामध्ये सेंद्रिय शेतीला किती महत्त्व आहे हे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित करणारे कृषीभूषण सन्माननीय अंकुशजी पडोळे सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही संयोजकांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत.
दैनिक नामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर या वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार, या पुरस्कारासाठी गवसणी घालणाऱ्या सर्वच सत्कार मूर्तींचं, यशवंतांचं पुनश्च एकदा या वृत्तपत्र समूहांच्या वतीनं मनपूर्वक आणि सहर्ष असं अभिनंदन. आपण करत असलेली सेवा, आपण करत असलेली कर्तव्य सेवा ही इमान इतबारे राबवून सर्वसामान्य कुटुंबातील आलेल्या बहुजन मुलांच्या ज्ञान तृष्णेला तृप्त करण्याचं अनमोल आणि मौलिक कार्य आपल्या हातून घडत आहे. हेच कार्य असंच अविरतपणे अखंडपणे घडत राहो हीच आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. प्रतिमा पूजनानंतर सर्वच मान्यवरांना पुनश्च एकदा आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण मंचावरती. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे सर, मी आपणास विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. सन्मान्य गोरक्ष जाधव सर अनुमोदन व्यक्त करतील. आत्ताच माझे ज्येष्ठ कविमित्र अशोक उन्हाळे यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्याला माझ्या वतीनं आणि आमच्या परिवारावतीनं खूप अनुमोदन देत आहे. नटलेली आपली भारतीय संस्कृती आपल्या सर्वांना सांगून जाते, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, मातृपितृ देवो भव. आलेल्या सर्व अतिथींचा मंगळवारच्या या पावननगरीमध्ये संयोजकांच्या वतीने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांचा यथोचित सन्मान, दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संपादक आमचे सहकारी मित्र महेशजी वठारे साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय ढोबळे साहेबांना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने होणारा छोटेखानी सन्मान आपण स्वीकृत करावा. अमोघ वक्तृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला सारस्वताच्या प्रासादिक रूपाचा शब्द भांडार समर्पित करणारे या राज्याचे माजी मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, शिक्षण महर्षी सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की जोरात टाळ्या वाजवून या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. जागेअभावी उभे राहिलेल्या व इतरत्र बसलेल्या सर्वच मान्यवर मंडळींची संयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करून आपण सर्वांची गैरसोय होते आहे त्याबद्दल आम्हाला खेद आहे, परंतु जागा थोडीशी अपुरी पडते आहे. आपण सर्वजण तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपणा सर्वांचं स्वागत करून यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण थोर कीर्तनकार गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज यांचा यथोचित सन्मान, दैनिक स्वाभिमानी छावा वृत्तपत्र समूहाचे संपादक अखिल भाविक वारकरी मंडळ पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली भगरे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. विचारांची नैतिकता ही प्रत्यक्ष वागण्यातून, प्रत्यक्ष वर्तनातून समृद्ध करता येते हे संपूर्ण राज्याला दाखवून देणारे व कीर्तनस्य सन्माननीय वसंत नाना देशमुख साहेब यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. उपसंपादक सन्माननीय हरिश्चंद्र गाडेकर सरांना विनंती आहे की कृपया सन्माननीय नानांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचाकडे या. सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन ज्येष्ठ नेते सन्माननीय वसंत नाना देशमुख साहेबांचा सन्मान उपसंपादक सन्माननीय प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. नामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर या तीनही वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते सन्माननीय सुभाष दादा भोसले यांचा सन्मान, इंदापूर तालुका प्रतिनिधी सन्माननीय कैलासजी पवार सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय दादांना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने होणारा हा छोटेखानी सन्मान आपण स्वीकृत करावा. सर्व
समावेशक राजकारण आणि सलोख्याचं समाजकारण करून शांत संयमी मितभाषी नेतृत्वानं पंढरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक पंच टर्ममध्ये अतिशय सुरेख असं नेतृत्व निभावल्याचे सन्मान्य दादांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अर्जुनराव चव्हाण साहेब यांचाही सन्मान, मंगळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय भीमराव मोरे सर यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय चव्हाण साहेबांना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने होणारा हा छोटेखानी सन्मान आपण स्वीकृत करावा। मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची ही ओवी समाजकारणाच्या माध्यमातून मराठेशाहीला सोलापूर जिल्ह्यामध्ये विस्तारित करणारं नेतृत्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहे सन्माननीय अर्जुनराव चव्हाण साहेब। यानंतर ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय डॉक्टर शिवाजीराव पवारप्पा यांचाही सन्मान या ठिकाणी टेंभुर्णी प्रतिनिधी सन्माननीय धनंजय भोसले सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। गावकुसाबाहेर असणाऱ्या अनेक गोष्टींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे मंगळा नगरीचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय डॉक्टर शिवाजीराव पवारप्पा यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय धनंजयजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय अप्पांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय प्रकाश जडे सर आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। आमचे सहकारी निवेदक मित्र वासुदेव जोशी आपणास विनंती आहे की कृपया जडे सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं। विचारांची चळवळ ही साहित्यातून नेहमी अधोरेखित होत असते। विचारशील, विवेकशील आणि समाजशील मनांवरती अधिराज्य करणारे व साहित्याच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा मंगळवेढाच्या या वाचन चळवळीमध्ये करणारे सन्माननीय प्रकाश जडे सर यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर मंगळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय श्री विजयकुमार खवतोडे मेंबर आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे। सूरसंगम फॅमिली ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय लक्ष्मण नागणे सरांना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपणही समोर यावं। शाहू फुले आंबेडकरांचा विचार राजकारण असेल, समाजकारण असेल, व्यावसायिकरण असेल या माध्यमातून मंगळा तालुक्यामध्ये गतिमान करणारे मंगळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय विजयकुमार खवतोडे मेंबर यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे। सूरसंगम फॅमिली ग्रुपचे सर्वेसर्वा आमचे मार्गदर्शक सन्माननीय लक्ष्मणराव नागणे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। धन्यवाद। यानंतर काशी विश्वेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट रमेश जोशी सरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय बिराप्पा भलंगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। अतिशय मूल्यवर्धित असं लेखन करून आहार, विहार आणि विचार या तीनही गोष्टींना नेहमी मार्गदर्शनाच्या माध्यमातून सक्रिय करणारे व्यक्तिमत्व जोशी वकिलांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं कौतुक, आपणा सर्वांचं स्वागत करण्यासाठी खास सोलापूरहून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पतसंस्था फेडरेशनचे नूतन संचालक सन्माननीय रंगनाथ गुरव साहेब आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। ज्येष्ठ कवी
सन्माननीय अशोक उन्हाळे साहेबांना विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यावं. सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक सन्माननीय रंगनाथ गुरव साहेबांचा सन्मान गाडेकर सर. त्याचबरोबर पंचायत समिती करमाळा या स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी उपसभापती सन्माननीय आबा साळुंके साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष उद्योजक सन्माननीय सचिनजी डोरले यांच्या शुभहस्ते या सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सभापती महोदयांना विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपणही समोर यावं. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय श्री सचिन डोरले साहेब यांच्या शुभहस्ते करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय आबा साळुंके साहेबांना आपणा सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. ज्येष्ठ शिक्षक नेते सन्माननीय सुरेश पवार सर आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपणही मंचावरती यावं. तत्पूर्वी हा सगळा प्रपंच मांडत असताना ज्यांनी या सर्व प्रपंचाचा पाया रोवला त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम अनेकांना आपल्या स्वकर्तृत्वावरती केलं. परंतु ज्या माणसानं पायाभरणी करून मंगळा तालुक्यामध्ये नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पत्रकारितेची एक व्याख्या संपादित केली असे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतजी पवार सर यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. कृषीभूषण अंकुशजी पडवडे साहेबांना विनंती आहे की कृपया वकील साहेबांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. सन्माननीय ॲडव्होकेट भारतजी पवार साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृषीभूषण अंकुशजी पडवडे साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर ज्येष्ठ शिक्षक नेते सन्माननीय सुरेश पवार गुरुजी आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर शिक्षक नेते सन्माननीय संजयजी चळेकर सर यांचाही सन्मान संयोजकांच्या वतीनं संपन्न होतो आहे. सूरसंगम ग्रुपचे सन्माननीय लहू ढगे सरांना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं. ढगे डिजिटल अँड रेडियम आर्ट या व्यावसायिक दालनाचे सर्वेसर्वा उद्योजक सन्माननीय लहू ढगे सर, सन्माननीय चळेकर गुरुजींचा सन्मान मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय समाधान फुगारे सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. चळेकर सरांना विनंती आहे की कृपया संयोजकांच्या वतीने होणारा हा छोटेखानी सन्मान आपण स्वीकृत करावा. शिक्षण प्रसारक मंडळ मंगळा या शैक्षणिक नेटवर्कचे संचालक माजी प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक श्रीधर भोसले सर, माजी प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक यतिराज वाकळे सर यांचंही आपल्या सर्वांमध्ये आगमन होत आहे. त्यांचंही स्वागत. धन्यवाद. सर्वच मान्यवर मंडळींचे संयोजकांच्या वतीनं स्वागतपर सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. पुनश्च एकदा आपणा सर्वांचं शाब्दिक सुंदर सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय श्री सुभाष दादा भोसले साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करावं. सन्माननीय सुभाष दादा. च्या पावन नगरीमध्ये आपल्या सगळ्या मंगळवेड्यांसमोर, मंगळवेडेकर जेवढे आहेत त्यांच्या सगळ्यासमोर बोलायची माझी पहिलीच वेळ आहे.
कारण ढोबळे सरांच्या माध्यमातून याच्या आधी बरेच इलेक्शन केली, पण त्या टायमाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि ढोबळे सर असल्यामुळे आमचा बोलायचा कधी नंबरच लागत नव्हता. तो आज योग ह्या दामाजी एक्सप्रेसच्या आणि दैनिक स्वाभिमानी छावा त्यांच्या सगळ्या ग्रुपने आज घडवून आणलाय. आज या निमित्तानं या वृत्तपत्र समूहाचा वर्धापन दिन आहे आणि याचे जे संस्थापक आहेत ते दिगंबर भगरे आणि त्यांचे बंधू ज्ञानेश्वर महाराज भगरे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यावाचस्पती आणि ज्यांच्या भाषणाबद्दल मंगळवेकरांना काय सांगावं असं काही शिल्लकच नाही, ते आमचे आदरणीय या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय श्री ढोबळे सरजी. वास्तविक पाहता ढोबळे सर स्टेजवर असल्यानंतर काय बोलावं ही पंचायत पडती. सूर्याला उदबत्ती दाखवण्यासारखं काम आहे. विद्यावाचस्पती समोर आपण पहिली दुसरीत शिकणारी माणसं अबकाडी काय शिकवणार त्याला, पण तरीसुद्धा आपल्यासमोर हा बोलण्याचा एक प्रयत्न मी आपल्याला करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आबासाहेब साळुंखे महाराज उपस्थित आहेत, ॲडव्होकेट रमेशजी जोशी, ॲडव्होकेट भारतजी पवारजी, माननीय शिवाजीराव पवारसाहेब, माजी नगरसेवक खवतडेजी, सचिन डोरलेजी, साहित्यिक प्रकाश झगडे सर, अर्जुनराव चव्हाण सर, जिल्हा अध्यक्ष संजय चेडेकर सर, या मंगळवेढ्यातले सगळे सुज्ञ नागरिक बंधूंनो आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनींनो, आज एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल संयोजकाचं पहिल्यांदा मी आभार मानतोय. वास्तविक पाहता दामाजीनं पंढरपूरवरतीच उपकार केलेले आहेत, पंढरपूरनं कधी दामाजीवर उपकार केलेले नाही. बादशहाचं जे देणं होतं ते दामाजीनं फोडलं आणि सगळ्या रयतीला मुक्त केल्या, हा इतिहास आम्ही सगळे जाणतो. आणि अशा या पुण्यनगरीमध्ये आपल्या सगळ्या पुण्यवंतासमोर मला माझे विचार व्यक्त करण्याची आज संधी मिळते. पत्रकारिता त्यांनी आता साप्ताहिकामध्ये अतिशय सुरेखपणे सांगितलं की गेले 20-25 वर्ष या क्षेत्रामध्ये ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि या पेपरला कशी ऊर्जित अवस्था आणावी याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पंढरपूरमध्ये माझा साप्ताहिक वैभव होता, त्याचा मी संपादक होतो आणि पेपर कसा चालवायचा हे त्यावेळेला मला कळून आलं. अतिशय अवघड बाब आहे पेपर चालवणं. आपल्याला सांगायला मला काय ह्याच्यात शंका वाटत नाही किंवा माझा पंढरी वैभव हा काही काळ चालल्यानंतर मला बंद करावा लागणार, कारण आर्थिक कारण काय जुळत नाही. विद्येचं सरस्वतीचं आणि लक्ष्मीचं कधी पटेल असं मला काय वाटत नाही आणि त्याच्यामुळं साप्ताहिक चालवणं हे अतिशय कठीण बाब आहे. पण हे सातत्यानं 5-25 वर्ष हा पेपर चालवते, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आणि तुमच्या सगळ्या मंगळवेढेकरांचंही अभिनंदन याच्यासाठी आहे की तुम्ही हे वृत्तपत्र आधी साप्ताहिक होतं, त्याच्यानंतर दैनिक केलं आणि याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून पाठिंबा दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्या मंगळवेढेकरांचंही जेवढं अभिनंदन करावं तेवढंच थोडं आहे. एखाद्या छोट्या गावामध्ये दैनिक चालवायची अतिशय कठीण बाब आहे, पण त्यांनी ती यशस्वी करून दाखवली, याच्याबद्दल मी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद देतो. वास्तविक पाहता सर माझ्याबद्दल पत्रकारिता म्हणजे काय याच्याबद्दल ते फार चांगलं बोलतील, कारण त्यांनी एकदा माझ्या प्रेसच्या उद्घाटनाला पत्रकार आणि 4 का याच्यावरती लक्ष केंद्रित करावं याच्यावर त्यांनी फार सुरेख भाषण दिलं होतं. आता ढोबळे सर समोर असल्यामुळं मी काही जास्त बोलत नाही. संयोजकांनी मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण आपलं मनोगत मांडत असताना सांगितलं की मंगळवेढेकरांच्या समोर बोलणं खूप कमी होतं, परंतु विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजायला चालू झालं आहे आणि परवाच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपणही अनाऊन्स केलंय की तुतारी मीच फुंकणार.
त्यामुळे मंगळाकरांच्या समोर तुम्हाला एक्सप्रेस व्हावंच लागेल, व्यक्त व्हावंच लागेल. आणि संभाव्य उमेदवारांच्या यादीमधील वसंत नानांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मितासे दिसत आहे. म्हणजेच तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला विजन मांडावं लागेल. अति सुंदर असं मनोगत दादांनी या ठिकाणी व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय डॉक्टर भीभीषण रंधवे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलाही सन्मान संयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. हे साहेबांना विनंती आहे की कृपया आपण समोर यावं. हरिभक्त परायण नवनाथ सावळे महाराजांना विनंती आहे की कृपया हा सन्मान आपण या ठिकाणी करावा. शासनाने घालून दिलेल्या कर्तव्य सेवेच्या पलीकडे संवेदनशील मानवतेचा धर्म कसा निभावायचा असतो हे प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून तालुक्याला दाखवून देणारं नेतृत्व सन्माननीय रंधवे साहेब या ठिकाणी सन्मानित होत आहेत. सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून सन्माननीय डॉक्टर भीभीषण रंधवे साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करूया. रंधवे साहेबांना विनंती आहे की कृपया सन्मान स्वीकारून संस्था फेडरेशनचे नूतन चेअरमन सन्माननीय पतंगे साहेबांना विनंती आहे की उपस्थितांच्या समोर आपण व्यक्त व्हावं. सन्माननीय चेअरमन महोदय. छावा दैनिक दामाजी एक्सप्रेस याच्या 25व्या वर्धापन दिनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी पहिल्यांदा या वर्धापन दिनानिमित्त या प्रेसचे सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि बापूंना विशेष शुभेच्छा देतो. त्यांनी एकाच कार्यक्रमामध्ये सरस्वतींचं देखील जे पूजन करतात अशा गुरुवर्यांचा देखील सन्मान या निमित्तानं आपल्यासमोर करण्यात ठरवलं आहे. ते नेहमी कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम करत असतात. आज व्यासपीठावर आपल्या सर्वांचे गुरु म्हणजे ज्यांचं ऐकण्यासाठी आपण तयार असतो. माझा तरी किस्सा आठवत आहे की सरांचं ऐकण्यासाठी सरांचं जवळपास 25-30 वर्षापूर्वी सोलापुरामध्ये किडबाई चौकामध्ये एक भाषण होतं आणि त्या भाषणाच्या वेळेला मी शाळेमध्ये होतो आणि सरांचं भाषण आहे म्हटल्यानंतर खूप छान असतं, ऐकण्यासारखा विषय असतं म्हटल्यानंतर मी ते ऐकण्यासाठी शाळा पडून तिथं सरांचं ऐकायला गेलो होतो. आणि ते कार्यक्रम होतं विजापूरच्या जवळपास किडबाई चौकामध्ये. त्यावेळी जेव्हा सरांचं मी ऐकलं होतं तेव्हापासून सरांचं कुठंही जर काही एखादं व्याख्यान एखादं भाषण असेल तर ते मी संधी मात्र सोडत नाही ऐकायची आणि आजची पण संधी मी काय सोडणार नाही. याच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे हरिभक्त परायण सुधाकर महाराज, आपल्या सर्वांचे व्यासपीठावरील लाडके सर्व मान्यवर, आपण सर्व उपस्थित असलेले समोरील मान्यवर, या सर्वांनाच मी शुभेच्छा देखील व्यक्त करतो आणि आपले आभार देखील मानतो. पावसाचं वातावरण असताना थोडंसं पाऊस शिंपडून देखील गेलं वाटतं शुभेच्छा देऊन बापूंना, की त्या शुभेच्छा आपण सर्व देण्यासाठी आपण देखील सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल बापूंच्या वतीने मीच आपला आभार देखील व्यक्त करतो आणि मला बोलायची संधी दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे शुभेच्छा देऊन आभार देखील व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. विना सहकार नाही उद्धार, सहकार कारण अर्थकारण या गोष्टी माणसाची पोटाची खळगी भरण्यासाठी किती आवश्यक असतात हे फेडरेशन पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याला दाखवून देणारं नेतृत्व विशेष सत्काराच्या रूपाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांना विनंती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं नूतन चेअरमन पतंगे साहेबांचा तमाम मंगळवेढेकरांच्या वतीनं नागरी सत्कार या ठिकाणी करावा आणि आपणा सर्वांना विनंती आहे की या पाहुण्यांचा आपण जोरात एकदा टाळ्या वाजवून आपण सर्वांच्या वतीनं मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये स्वागत करूया. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडचणी, समस्या, संकट यांच्यावरती तितक्या जोमानं मार्गाक्रमण करून या पदाला गवसणी घालणारं नेतृत्व मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये सन्मानित होत आहे. सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर या तिन्ही वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून सन्माननीय पतंगे साहेबांचा सन्मान, महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा मानाचा फेटा, माईची शाल, पुष्पहार अशा रूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुनश्च एकदा या पदावरती ज्येष्ठ सहकार्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून या क्षेत्राला, या पतसंस्थेला
विधायक उंचीवरती आपण पोहोचवाल हाच हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराजांचा आशीर्वाद घेऊन हा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला संपन्न होतो आहे. पुनश्च एकदा तमाम मंगळवेढेकरांच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री कामसिद्ध विद्यालय खुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलामध्ये अध्यापनाचं पवित्र असं कार्य करणारे सन्माननीय राजेंद्र माळी सर यांचाही सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस वृत्तपत्र समूह दैनिक स्वाभिमानी छावा व स्वाभिमानी शहर यांच्या वतीनं हरिश्चंद्र गाडेकर सर यांच्या शुभास्ते संपन्न होतो आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष थोर कीर्तनकार हरिभक्त परायण गुरुवर्य सुधाकरजी इंगळे महाराजांना विनंती आहे की आपण आपल्या मनोगतातून उपस्थितांना आशीर्वाद द्यावेत. सन्माननीय इंगळे महाराज. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. दैनिक स्वाभिमानी छावा आणि दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि या पुरस्कार वितरण सोहळा आणि 8वा वर्धापन दिनाचा सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे सर, आत्ताच ज्यांचा विशेषत्वानं सन्मान करण्यात आला असे पतंगे सर, मंचावर उपस्थित असलेली सर्वच मान्यवर मंडळी, दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक सन्माननीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली बगरे, कार्यकारी संपादक महेश वठारे सर, दामाजी एक्सप्रेसचे संपादक आणि या सर्व परिवाराला पत्रकारितेच्या प्रवाहातून पुढे घेऊन जाणारे सतत क्रियाशील आणि समाजाभिमुख असलेले आदरणीय दिगंबर बापू बगरे, या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले सर्व ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळतोय अशी गुणीजन मंडळी, शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या आणि डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करतोय. मीही माझ्या विचाराला प्रारंभ करताना यांना वंदन करतो. संत दामाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या विचाराला मी या ठिकाणी प्रारंभ करतोय. सर्वप्रथम मी स्वाभिमानी छावा या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आत्ता ज्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशा सर्वच गुणीजन मंडळींना शुभेच्छा देतो, त्यांचं विशेषत्वाने अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं एकही महिना असा जात नाही की बगरे परिवार, आदरणीय बापू असतील किंवा माऊली असतील, यांनी एखादा कार्यक्रम घेतला नाही. वृत्तपत्राच्या किंवा निमित्त कोणतंही असो, प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचा कार्यक्रम हा असतोच. सतत समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या चळवळीच्या माध्यमातून उभं राहणं, समाजासमोर जाणं, हा त्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. आत्ताच्या डिजिटल युगामध्ये प्रवाहित सोशल मीडिया असताना सुद्धा वृत्तपत्र चालवणं हे एक आता तारेवरची कसरत असताना सुद्धा 2 वृत्तपत्र
मंगळवेढा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये त्यांनी सुरू ठेवलेली आहेत आणि ती समाजामध्ये किती स्वीकारली जातात याचं उदाहरण आपल्याला आजच्या उपस्थितीवरून पाहायला मिळतं. आज जी उपस्थिती आहे त्याच्यावरून लक्षात येतं की हे वृत्तपत्र घराघरामध्ये, याच्या पुढे जाऊन आजच्या या उपस्थितीवरून म्हणावं लागेल की मनामनापर्यंत आपण पोहोच केलेला आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून विचार देण्याचं अनमोल असं कार्य सतत केलं जातं. प्रत्येकाच्या जीवनाला विचाराची, संस्काराची गरज असते आणि या विचार आणि संस्काराला घेऊन आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि या भूमीला संत परंपरेचा, संत विचाराचा वारसा आहे. चोखोबाराय, संत कानोपात्रा असतील, संत दामाजी महाराज असतील, या सर्व संतांच्या विचाराचे संस्कार, विचाराची परंपरा या मंगळवेढ्याला आहे आणि ती विचाराची कास घेऊन वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारितेचं व्यासपीठ स्वीकारून आदरणीय बापू आणि माऊलींनी समाज मनाला दिशा देण्याचं कार्य या माध्यमातून त्यांचं चालू आहे. या वृत्तपत्राचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. मला आता एकच विषय आदरणीय बापूंच्या समोर मांडायचा आहे. परवा बदलापूरचा जो विषय झाला त्या विषयाच्या माध्यमातून तो हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टानं त्या बाबतीमध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यावेळेला विषय समोर आला होता की मुलींनी 7च्या आत घरामध्ये यावं. त्याच्यावर कोर्टानं, न्यायाधीशांनी असा विषय मांडला की शासनाने आणि समाजातल्या मंडळीने नारी सन्मानाच्या बाबतीमध्ये जागृती करण्याचा विचार आता सुरू केला पाहिजे आणि ते कार्य हाती घेतलं पाहिजे. पुरुष आणि स्त्री हे समान आहेत, पुरुष आणि स्त्री हे समान आहेत हे वारकरी संप्रदाय पिढ्यानपिढ्या सांगत आलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये 15वी पिढी, 18वी पिढी आता पाहायला मिळतीये. पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांचं मंदिर आहे. या मंदिराच्या माध्यमातून आदरणीय नामदास महाराजांची 17वी पिढी वारकरी संप्रदायातल्या सेवेमध्ये पाहायला मिळते. नारीचा सन्मान करावा लागतो हे वारकरी संप्रदाय सतत सांगत आलेला आहे. तो कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून रुजवत आलेला आहे. परंतु कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून संस्कार करत असताना इतर मनावर सुद्धा ते संस्कार व्हावे त्याच्यासाठी वृत्तपत्रांनी सुद्धा पुढाकार घेणं ही आता काळाची गरज बनली आहे. कोर्टानं आम्हाला त्या बाबतीमध्ये जागं करणं हे आत्ताचं थोडंसं दुर्दैवाचं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण ही आता काळाची गरज बनत चाललेली आहे. जसं आम्ही संत विचार समाज मनापर्यंत पोहोच करण्यासाठी प्रयत्न करतोय तसा नारी सन्मान सुद्धा आता समाजामध्ये सतत आपण त्या बाबतीमध्ये तो जागा केला पाहिजे आणि आम्ही कीर्तन प्रवचनकार म्हणून हे करत राहणारच आहोत. पण पत्रकारांनी सुद्धा त्या बाबतीतलं एक सदर आपण दररोज त्या माध्यमातून सुरू करावं. त्या बाबतीमध्ये स्त्रियांना पुढं आणावं, स्त्रियांच्याकडून लेखन घ्यावं आणि त्या बाबतीमध्ये पुरुषांनी लिहिलं तरी काही वावगं ठरणार नाही. परंतु नारी सन्मान हा विषय मात्र आपला प्राधान्यानं असावा. हा एक आत्ताच्या माझ्या बोलण्यातला हा जरी विषय असला तरी वर्धापनाच्या निमित्तानं आपल्याला हा एक वेगळा विषय मी आपल्या समोर मांडतोय. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ झालेला आहे, त्यामुळं मी माझं जास्त बोलणं वाढवत नाही. इथं आत्ता ज्यांना पुरस्कार दिला जाणार आहे त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. इथं आमचा सन्मान केला त्याबद्दल ज्ञानेश्वर माऊली भगरे आणि आदरणीय दिगंबर बापू भगरे आणि संयोजक मंडळ यांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. समाजातील राष्ट्रीय एकात्मता सदृढ होण्यासाठी पत्रकारांनी समाजाभूमिक भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती मंथन करून त्याच्यावरती चिंतन करून लिखाण केलं पाहिजे असा मार्मिक मूलमंत्र आपण आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांना विनंती आहे की अध्यक्षीय मनोगत आपण या ठिकाणी मांडावं. सन्माननीय प्राध्यापक ढोबळे साहेब.
हरिभक्त परायण सुधाकरजी इंगळे महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वाचक वर्ग, छावा या सडेतोड वृत्तपत्राचे चोखंदळ वाचक, महिला वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर आणि गंगा आणणाऱ्या माणसाचं नाव धारण केलेले भगीरथ व्यासपीठावर आलेले आहेत, त्यांचं आपण सगळेजण स्वागत करूया. उपस्थित सर्व चोखंदळ वाचक वर्ग, गेल्या अनेक वर्षापासून, गेली 8 वर्ष आपल्या सर्वांची मनापासून सेवा करण्याचं काम या वृत्तपत्र सृष्टीनं केलेला. अलीकडच्या काळात बातमी मिळवणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं, भाकरी करत असलेल्या हातानं छाव्याचं पान उघडून पदर सावरून वाचणं आणि अनेक पराक्रमाच्या सोनेरी पानाचा इतिहास आपण तालुक्यातल्या सर्व घडामोडी वाचत राहणं. चंद्रभागेला पूर आलाय, मान नदी भरून व्हायला लागलेली आहे, कोरडा नदी मनुष्य निर्मित पुरानं काठोकाठ भरलेली आहे. अशा परिस्थितीत घोगावत चंद्रभागेतून वाहणारं पाणी आणि त्याचबरोबर बातम्यांचा पूर आलेला छावा आपल्या हाती असताना आपण उत्तम पद्धतीनं या वृत्तपत्राला सांभाळलेला, सावली दिलेली आहे, वाचनाचा आधार दिलेला, अक्षर वाङ्मयाची कलाकृती आपण मनापासून जपलेली आहे. अशा परिस्थितीत आज आपण सर्वजण एकत्र आलो असताना पावसाची सर येईल आणि नटून थटून आलेल्या लेकींच्याही या सगळ्या वातावरणाला हिरमुसलेपणा येईल, असं होऊ नये म्हणून वय झालेल्या अभिनेत्रीला पुढे करून हा कार्यक्रम लवकर संपवावा या हेतूनं मला उभं करण्यात आलेला. महाराजांनी आपल्याला 4 शब्द सांगितलेले आहेत. घरात काम करताना, मालकाचा डबा देताना, वडिलाच्या आजारी वडिलाचा फोन घेताना, मिळालेल्या नोकरीचं प्रमोशन आणि आनंदाची बातमी ऐकताना चुकून 2 वेण्या पाठीवर असलेल्या लहान लेकीकडे आईचं दुर्लक्ष होतं आणि एक माजुरी बैल आजोबाच्या वयात असलेला पुढे येतोय आणि त्याच्या अंगात आल्यानंतर नीचपणाचा कळस गाठावा अशा रावणी अत्याचाराचा मनसुबा तो आपल्या पद्धतीनं चॉकलेटचं आमिष दाखवून पूर्ण करतोय. आणि त्यानंतर भिडेवाड्यात घडलेली मुलीची शाळा भिडेवाड्यापासून बदलापूरच्या वाड्यापर्यंत पोहोचते आणि आम्हा लेकींची बेइज्जत करते. अशा माणसाला पायतान मारून त्याचं समाधान होणार नाही, त्याला शिक्षा करून समाधान होणार नाही. एक तरी घटना फासावर गेलेल्या बेमुरवतखोर हरामखोराला झाडावर टांगलेलं मुलीच्या आईनं बघितल्याशिवाय लेकीवरचे अत्याचार थांबणार नाहीत. अशाच पद्धतीची भूमिका आपण या पुढच्या काळात मांडली पाहिजे. या ठिकाणी कळकळीची विनंती करतो, उत्तम शिक्षण
सगळं ज्ञान, कीर्तनाचा प्रयोग, प्रवचनाचा प्रयोग, निरूपणाची पद्धती, अनेक गाण्यातून, भजनातून, वेगवेगळ्या माध्यमातून माणसाचं मन सावरण्याचा प्रयत्न करून देखील तर या पद्धतीच्या घटना घडत असतील तर माणसाचं मन कोणत्या शिक्षणाच्या संस्कारानं आपल्याला तयार करावं लागणार आहे याच्याबद्दलचं भान ठेवून आपण त्याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या कामात असलो तरी देखील अत्यंत कटाक्षपणानं आपल्या जन्म दिलेल्या लेखीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. शाळेत जाणारी लेक जर वेळेवर आली नाही तर का आली नाही म्हणून शाळेनं मुलीच्या आईला फोन केला पाहिजे आणि मुलीच्या आईनं मुख्याध्यापकाला फोन करून माझी लेक का आली नाही विचारलं पाहिजे. हे नवे संदर्भ आहेत, ह्या नव्या जाणीव आहेत, पण लक्ष ठेवून या पद्धतीच्या भावना आपण व्यक्त करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. अशा परिस्थितीत आपल्या हातात असलेला मोबाईल नव्हे पण लेकीच्या हातात लाडानं दिलेला मोबाईल देखील अशा कारस्थानाला मदत करतोय असा माझा आरोप आहे. हे सगळं भान ठेवून, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून संस्काराचं मन घडवत जाताना आपण या गोष्टीचा विचार प्रामुख्यानं केला पाहिजे. आणि बिघडलेलं मन हे कोणत्या पद्धतीचा आडोशा शोधतंय याच्याबद्दलचा विचार देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतला पाहिजे. सिंहगडच्या रस्त्यावर पुण्यासारख्या गजबजलेल्या चौकात फ्रेंडशिपला मदत केली नाही म्हणून तिच्यावर चाकूचे वार होतात आणि गोष्ट टोकाला जाते. अशाच घटना अनेक ठिकाणी घडतायत. या सर्व घटनावर आपण जागरूकपणानं लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर चौकात पायावर पाय टाकून बसलेल्या 4 पोरांनी आपली ताकद थोडीशी खर्ची टाकली पाहिजे. दिसल तिथं साप आपण मारतो तसा हा माजुरी बैल दिसल तिथं मारला पाहिजे. कुणीही मारला पाहिजे. कुणाची लेक आहे हे बघून मारण्याची गरज नाही. जो बैल माजलाय तो मारलाच पाहिजे. अशा पद्धतीनं चौकात, कोनाड्यात, बोळात, नदीवर, पानवट्यावर, गिरणीच्या ठिकाणी, रेशन दुकानावर, आपल्या किराणा दुकानावर, ग्रंथालयावर, पुस्तकाच्या दुकानावर, जिथं जिथं म्हणून तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी जागरूकपणानं आपलं मन व्यक्त झालं पाहिजे. एवढंच नव्हे, एखादी लेक कॉलेजला असली, जवळ जाऊन दगड मारता येत नसला तरी नेम धरून डोकं फोडलंच पाहिजे. याच पद्धतीनं लेकीनं देखील आपल्या हातात जुडे कराटेचं सामर्थ्य हाती घेतलं पाहिजे. एखादं पुडी बांधून आणलेली चटणी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात टाकण्याचं उद्घाटन कॉलेजातल्या पोरीने केलं पाहिजे. आणि जी पोरगी एखादं पथक म्हणून फिरत असेल, दामिनी पथक म्हणून फिरत असेल तर तिनं, त्या पोरीनं आपला नंबर त्याला दिला पाहिजे. उलट अमुक ठिकाणी झाडाखाली ये असं सांगून पायतानाचे खिळे मोठे करून त्याच्या तोंडावर मारण्यासाठी तयारी ठेवली पाहिजे. ह्याच पद्धतीनं आपण वागलात तरच मुलगी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया. अधिक न बोलता पाया पडून सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. घरात येणारं दूध आणि घरात येणारं पाणी शुद्ध किती याच्याबद्दल लेकरांना होणाऱ्या डायरियाला आवरण्यासाठी तरी दूध आणि पाणी आपल्या घरात शुद्ध यावं याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे अशी विनंती करतो. एक छावा म्हणून, एक वृत्तपत्र म्हणून
गृहिणीच्या घरात जाणार, स्वयंपाकाची माहिती देणार, उत्तम अशा प्रकारचा भाकरीला पापड येण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करणार, लेकी सुनांची नाती स्पष्टपणानं आपल्या वृत्तपत्रातून मांडणार, बदलत्या राजकारणाच्या रंगारूपापासून ते उत्तम सगळ्या घडणाऱ्या घडामोडीबद्दलची माहिती देणार हे वृत्तपत्र आपल्या घरात येत आहे. कपाळावर टिळा असलेला एक सज्जन वारकरी संप्रदायाचा नेता पाझरणाऱ्या पेन मधली अक्षर आपल्या घराकडे पाठवतोय. मनाच्या गाभाऱ्यात उठणाऱ्या प्रेमाच्या प्रतिध्वनी, आईचं काळीज लेकराच्या काळजाबरोबर बोलताय याच्याबद्दलची स्पष्ट माहिती जर आपल्या घरात वृत्तपत्राच्या माध्यमातून येत असेल, तुकारामाच्या ओवीपासून ते माझी मैना प्रशांत मोरेच्या पासून या सर्व गोष्टी आपल्या पुढे येत असतील, जरूर या सगळ्या ऐकत असताना सुधाकर महाराजांच्या तुकारामाची ओवी त्याला लागूनच आपल्यापर्यंत येत असताना आपण सगळ्यांनी या वृत्तपत्राचं स्वागत करावं. विकत घेऊन वाचण्याची सवय मराठी मनाला लागावी अशी चोखोबाच्या जवळ प्रार्थना करतो. आणि आपण सगळ्याच्या आधारावरच हे वृत्तपत्र जिवंत राहिलेलं आहे. हे वृत्तपत्र चांगल्या पद्धतीचं काम करत आलेलं आहे. साताऱ्यावरून आलेल्या पुनर्वसित लोकांच्या जमिनी बळकावून सांभाळलेल्या आईवर हात उगारणारी अवलाद जोपासून वृत्तपत्र चालवतोय, एखादा धंदा करून वृत्तपत्र चालवतोय अशी बाब नाही. मनाचं मनोरंजन करण्यासाठी उत्तम पद्धतीची करमणूक ही अतिशय अक्षर वाङ्मयाची निर्मिती करणाऱ्या उत्तम अशा प्रकारच्या सजग लेखन साहित्याचा गौरव करण्याची ताकद या पेनच्या प्रतिभेत आहे. आणि म्हणून ही प्रतिभा आपण सगळेजण मिळून जतन करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी सुगम सूर संगम बाथरूम मधून बाहेर येताना सातत्यानं माझ्या भाकरी बांध असं सांगताना त्याच्या मधली जी लय आहे तेवढ्या वेळात महागायकाचे शब्द ओठावर येतात आणि लोकांना ते भारावून टाकतात. एखाद्याचं लग्न झालेलं नसेल तरी देखील बिचारा तो गाण्यातून व्यक्त होतो. कधी काळी कॉलेजात असतानाची आठवण त्याला सांगायची असेल तरी देखील बारों से फूल बरसाओ म्हणून ते गाणं म्हणत म्हणत त्याच्या पायढळ्या टाकण्याचं काम तो आपल्या शेजाऱ्याला पोचवत असतो. बैल मुका असतो तरी देखील त्या बैलाचं नाव घेऊन गाईला हाक मारण्याची पद्धत खेड्यात आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर येतात त्या सगळ्या पाहिल्यानंतर एक त्याचं सुधारित नवं रूप म्हणून विजू खवतोडे मनाच्या गाभाऱ्यातल्या अनेक गोष्टी लोकांना सांगत असतो आणि जखमी काळजाच्या वार्ता अनेकांना सांगण्याचं काम आमच्या भीमराव मोरे साहेबांच्या साक्षीनं घडत असतात. त्यामुळं त्या सगळ्या वातावरणाला आपण काही वेळेला जरा कानाडोळा करून आपण ही करमणूक सांभाळून घेतली पाहिजे अशी विनंती करतो. अशा प्रकारचं वागणं हे कदाचित 50च्या पुढे गेलेल्या माणसाला माझं बोलणं थोडं त्रासदायक वाटेल, परंतु मुद्दाम मी आपल्याला विनंती करून सांगतो, प्रेयसीनं दिलेलं पाणी हे निरा असते ना झाडावरची, त्या निरा असलेल्या झाडावरच्या पाण्यासारखं लागतं आणि आईनं दिलेलं दूध देखील पोराला पाण्यासारखं लागतं. हा वयातला फरक आहे, तारुण्यातला फरक आहे. तो फरक त्यांना लकलाप असावा, पण अशा प्रकारचं तारुण्य जतन करत असताना मातृत्वाची आठवण ठेवून या सगळ्या गोष्टी, या सगळ्या जाणीवा आपण पुढे न्या. पुंडलिकाचं सामर्थ्य पांडुरंगापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. काही नसलं तरी सूरसंगमची गाणी ऐकायला मिळतात,
काही नसलं तरी गणेश बागेतली फुलं विनाकारण बिन पाण्या वाचून झाड न लावताच फुलं फुलत राहतात. सूर संगमला गर्दी होते आणि सगळी माणसं वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र येतात आणि अशीच गर्दी त्या ठिकाणी सगळी जमा झालेली दिसते. हे असं करत असताना एखादा अधिकारी आपल्या प्रचंड रावासारखा एखादा अधिकारी आपल्या पत्नीचं का त्यांचंच नाव जास्वंदी गायत्री आणि त्यांचं नाव निशिगंध, दोन फुलं एकत्र आल्यानंतर काय गाणी होतात त्यांनी मंगळवेढा करणं दाखव. हे जे सगळं वातावरण आहे, हे वातावरण नंतर कुणी तयार करायचा प्रयत्न केला तसं होत नाही. ती एक वेळ असते. कडबा उपडून खाली टाकल्यावर त्याचा पाचुंदा करताना जे पाचट मऊ असतं त्याचीच पेंडी बांधून पाय देऊन पुन्हा ती नीट बसवावी लागते आणि मग पेंडी तयार होते. आणि मग मध्यस्थ असलेली माणसं बाजूला जातात आणि मग बायकोला बोरमाळ घेतली पाहिजे हे त्याच्या मनात येतं. हा असा सगळा हिशोब आहे. तर हे घडावं दाणेदार मंगळवेढा हे प्रेमाच्या गोष्टी सांगत सांगत नीट व्हावं अशी प्रार्थना करतो. इतका वेळ झाला असताना देखील उष्ट्या तुपाची का असना पण जुनी बरणी असल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. याबद्दल माय माऊलींचं लेकी बाळीचं सगळ्याच मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. नेहमीच भगरे साहेब मला हाक मारतात. सार्वजनिक नाना म्हणून त्यांच्या सार्वजनिक लग्नात मला वापरत असतात. नमस्कार. यानंतर भारत भालके साहेब हे आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहेत. नानांच्या वाणीचा आपण स्वाद घ्यावा. दोन शब्द बोला. मी नाश्ता करून आलोय. उष्ट्या तुपाची जरी भरणी असली तर त्या तुपाची पौष्टिकता मात्र नक्कीच कमी झालेली नाहीये. अतिशय सुंदर असं या ठिकाणी मनोगत आपण मांडलं. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये नुकतेच दाखल झालेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय भगीरथ दादा भालके साहेब यांचा सन्मान उद्योजक लहू ढगे सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सन्मान सोहळ्यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमांकडे आपण वळतो आहोत. तो म्हणजेच पुरस्कार वितरण सोहळा 2024. या पुरस्कार वितरण सोहळा 2024 या कार्यक्रमाला प्रारंभ करण्याच्या अनुषंगानं सर्वप्रथम स्वाभिमानी छावा या वृत्तपत्र समूहाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते वितरित केले जातील. सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सर्वप्रथम दैनिक स्वाभिमानी छावा या पुरस्काराचे मानकरी आहेत महाराष्ट्रातील जिवंत कला प्रकार म्हणजेच शाहीर. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये विविध गोष्टींचा उलगडा शाहिराच्या माध्यमातून मांडणारे स्वर्गीय सुभाषजी भोरकडे साहेब यांचा मरणोत्तर शाहीरत्न पुरस्कारानं सन्मान. पुरस्कार प्राप्तीबद्दल अभिनंदन करूया. सर्वांना विनंती आहे कृपया चला मंचावरती. भोरकडे परिवारातील सर्वच सदस्यांना विनंती आहे. चला भोरकडे गुरुजी. स्वर्गीय सुभाषजी भोरकडे यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी मंचावरती या. चला चल बारक्या चल वर. सन्माननीय ढोबळे सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. यानंतर दैनिक स्वाभिमानी छावा यांच्या वतीने दिला जाणारा शिक्षण रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत श्रीमती सीताबाई किल्लेदार मॅडम. आपणास विनंती आहे की कृपया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण परिवारांच्या समेत मंचावरती यावं. शिक्षण रत्न पुरस्कार 2024 पुरस्काराच्या मानकरी आहेत श्रीमती सीताबाई किल्लेदार मॅडम व किल्लेदार परिवारातील सर्वच सदस्यांना विनंती आहे की कृपया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. होऊ शकलेले नाहीये. यानंतर स्वाभिमानी छावाच्या वतीने दिला जाणारा
पुढील पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री तुकारामजी पवार साहेब. पवार परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण तुकाराम पवार साहेब यांच्या समेत मंचावरती यावं. दैनिक स्वाभिमानी छावाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री तुकारामजी पवार. सन्माननीय जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन दिलीपजी पतंगे साहेबांना विनंती आहे की कृपया तुकारामजी पवार साहेबांना आपण या पुरस्काराच्या रूपाने सन्मानित करावं. भोरकडे परिवाराचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन. स्वर्गीय सुभाषजी भोरकडे यांच्या पवित्र स्मृतींना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करून आपणा सर्वांचं सन्माननीय श्री बजरंग दत्तू साहेब, कैलासवासी लक्ष्मीबाई दत्तू प्रशाला मंगळा या पतसंस्थेचे या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सन्माननीय श्री बजरंग दत्तू साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसमेत या पुरस्कार सन्माननीय पतंगे साहेबांना विनंती आहे की कृपया हा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करावा. सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे की आपल्या परिवारातील सदस्य जर आपल्या समेत आले असतील तर कृपया आपल्या सदस्यांसमेत आपण मंचावरती यावं. दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त या परिवाराच्या वतीने दिला जाणारा पुढील यशवंत पुरस्कार आहे आणि पुरस्काराचे मानकरी बजरंग दत्तू साहेब. हरिभक्त पारायण गुरुवर्य सुधाकर शिंगळे महाराजांना विनंती आहे की दत्तू परिवारास आपण या ठिकाणी सन्मानित करावं. दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्र समूहाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री बजरंग दत्तू सर. सन्माननीय इंगळे महाराजांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते दत्तू परिवारास या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर कृषीनिष्ठ पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री नवीश कुमार विग साहेब. विग परिवारातील इतर सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती यावं. गावाकडील शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून कृषीनिष्ठ भारताची वस्तुनिष्ठ सेवा आपल्या कृतीतून अधोरेखित करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री नवीश कुमार विग साहेबांना दैनिक स्वाभिमानी छावाच्या वतीनं कृषीनिष्ठ पुरस्काराने ताई डोके मॅडम या वृत्तपत्र समूहाच्या वतीने दिला जाणारा कृषीनिष्ठ पुरस्कार विग परिवारास या ठिकाणी वितरित केला जातो आहे. सन्माननीय पालकमंत्री ढवळे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते विग परिवारास या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर सेवाभावी आरोग्य रत्न पुरस्कार आणि पुरस्काराच्या मानकरी आहेत डोके हॉस्पिटल मंगळा या आरोग्य दालनातील सेवायात्री सन्माननीय सौभाग्यवती महोदया डॉक्टर अश्विनीताई सतीश डोके होते आहेत की कृपया आपण सर्वांनी मंचावरती यावं. या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय श्री समाधानदादा अवताडे साहेबांचंही आपणा सर्वांमध्ये आगमन होत आहे. सन्माननीय दादासाहेबांचं संयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करून या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर अश्विनीताई डोके मॅडम आपणास विनंती आहे की कृपया आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. सन्माननीय डॉक्टर सतीशजी डोके सर यांनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकृत करावा. सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांना विनंती आहे की कृपया डोके डॉक्टर साहेबांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील पुरस्कार वितरित करण्याच्या तत्पूर्वी नुकतंच ज्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी विधिमंडळ तालिका सभापती या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार सन्माननीय श्री समाधानदादा अवताडे साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतजी पवार सरांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय दादासाहेबांना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने होणारा हा छोटेखानी सन्मान आपण स्वीकृत करावा. वकील साहेबांना विनंती आहे कृपया आपण हा सन्मान करण्यासाठी कृपया मंचावरती या. यानंतर दैनिक स्वाभिमानी छावा आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय उद्योजक वैभवजी नागणे साहेब यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख साहेब
यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे. धन्यवाद आमदार महोदयांचा आपणा सर्वांच्या वतीनं यांचा सन्मान. काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. ॲडव्होकेट अथर्व नागणे त्यांचे चिरंजीव हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकृत करतायत. यानंतर मंगळवेढा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष व दैनिक स्वाभिमानी छावा पुरस्काराचे मानकरी ॲडव्होकेट उल्हासजी माने साहेब यांचाही सन्मान दैनिक स्वाभिमानी छावा या पुरस्कार सुधाकरजी इंगळे महाराज यांच्या शुभ हस्ते सन्माननीय वकील साहेबांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय माने परिवारातील कुटुंबियांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती या. मंगळवेढा ॲडव्होकेट उल्हासजी माने सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मंगळवेढा तालुका भारतीय माजी सैनिक संघटना या संघटनेलाही दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्र समूहाच्या वतीनं आदर्श संघटना या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. या संघटनेतील सर्वच माजी सैनिक बांधवांना विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार सन्माननीय दादासाहेबांना विनंती आहे की भारतीय माजी सैनिक संघटना मंगळवेढा तालुका या संघटनेस आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. दैनिक स्वाभिमानी छावा यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श संघटना आणि या संघटनेच्या पुरस्काराचे मानकरी आहेत भारतीय माजी सैनिक संघटना मंगळवेढा तालुका. सर्व माजी सैनिक बांधवांना विनंती आहे की कृपया सर्वांनीच मंचावरती या. सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आदर्श शाळा आणि अर्थातच या पुरस्काराचे मानकरी आहेत शाहू शिक्षण संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येळराव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना विनंती आहे की आदर्श शाळा या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण समोर यावं. या ज्ञान संकुलाचे प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक राजाराम दत्तू सर व इतर सर्वच शिक्षक बांधवांना भगिनींना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती या. सेवा त्याग आणि समर्पण यांच्या माध्यमातून येळराव व पंचक्रोशीतील माळरानावर येणाऱ्या बालचिमुकल्यांना ज्ञानतृष्णेच्या माध्यमातून तृप्त करणार या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचं नंदनवन त्या भागामध्ये करणाऱ्या या सर्व मावळ्यांसाठी आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर त्याचबरोबर या शैक्षणिक संकुलासाठी ज्यांनी अहोरात्रासह मोठं परिश्रम घेतलं असे सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या पुरस्काराचे हा पुरस्कार ओव्हर हँड करण्यासाठी मंचावरती या. यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेस संलग्न जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत सन्माननीय श्री रसूलजी मोगल सर. रसूलजी मोगल सरांनाही विनंती आहे की आपण आपल्या परिवारातील व मित्र परिवारांसमेत या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती या. राहिलेल्या मंडळींना विनंती आहे. हां, ओके. पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांना विनंती आहे की एक ग्रुप फोटो व सन्माननीय आमदार महोदय आपणा शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करणार आहे. कुणी जाऊ नका प्लीज. पुरस्कार प्राप्त सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे की कृपया कुणीही जाऊ नका. पुरस्काराचे पुढील मानकरी सन्माननीय श्री रसूलजी मोगल. सन्माननीय श्री रसूलजी मोगल सरांना विनंती आहे. सन्माननीय श्री संजयजी गाडेकर सर व गाडेकर परिवारातील सदस्यांना मित्र परिवारातील सदस्यांना विनंती आहे. यानंतर पुरस्काराचे द्वितीय मानकरी आहेत सन्माननीय श्री रसूलजी मोगल सर. आपणास विनंती आहे पुरस्काराचे ज्यांनी पुरस्कार स्वीकारलेला आहे त्यांनी कृपया थोडीशी गर्दी चला पुढे जा. इथं नका आहे फोटो सेशन पुढे केलं तर बरोबर. आणि पुढील गाडेकर सर. या पुरस्काराचं वितरण सन्माननीय पालक व माजी पालक
यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय श्री भगीरथ दादा भालके साहेब, श्री रामचंद्र हेंबाडे सर, सन्माननीय रामचंद्र हेंबाडे सरांना विनंती आहे, चला गाडेकर परिवारात पुरस्कार स्वीकारण्यासाठी. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय वसंत नाना देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील मानकरी आहेत सन्माननीय श्री तानाजी क्षीरसागर सर. चला हेंबाडे सर, चला. क्षीरसागर परिवारातील व सरांना विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय नानांना विनंती आहे की या पुरस्काराचं आपण वितरण या ठिकाणी करावं हेंबाडे सरांना. पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री तानाजी क्षीरसागर साहेब आणि या पुरस्काराचे वितरण माजी नगराध्यक्ष दैनिक दामाजी एक्सप्रेस आदर्श शिक्षक पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत सन्माननीय श्री दादासाहेब वाघमारे सर. चला वाघमारे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभ हस्ते होणारा हा सन्मान आपण स्वीकृत करावा. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, चला वाघमारे परिवारातील सदस्यांना विनंती आहे कृपया चला या. चला चिकमणी सर या. सर्वच सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण समोर या सर. हो सर या इथे या. उत्तमजी काळेकर सरांना विनंती आहे. श्री कामसिद्ध विद्यालय खुपसंगी. यानंतर अंधळगाव येथील सन्माननीय परवीन बागवान मॅडम. चला मॅडम. कैलासवासी दत्ताजीराव भाकरे माध्यमिक विद्यालय पुण्यामध्ये अध्यापन करणाऱ्या सन्माननीय परवीन बागवान मॅडम. यानंतर पुढील मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया रेखाताई गाडेकर मॅडम, ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल टेंभुर्णी तालुका संकुलातील अध्यापिका बागवान मॅडम यांचा सन्मान आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार सन्माननीय दादासाहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. पुरस्काराच्या मानकरी ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल टेंभुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण प्रवाहामध्ये आपलं अनमोल असं योगदान देणाऱ्या कर्तव्यदक्ष सन्माननीय रेखाताई गाडेकर मॅडम यांचा सन्मान माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. चला गाडेकर मॅडम. चला त्या पुढील मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया रेश्माताई साळुंखे मॅडम. सन्माननीय रेश्माताई साळुंखे मॅडम आपणास विनंती आहे या पटकन की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पवारप्पा आपणास विनंती आहे की कृपया साळुंखे मॅडम यांना आपण या पुरस्कारानं. चला मॅडम या पुढे या. आमच्या सर्वांच्या वतीनं खूप सदिच्छा. यानंतर दैनिक स्वाभिमानी शहर या वृत्तपत्र समूहाच्या वतीने दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि या पुरस्काराचे प्रथम मानकरी आहेत दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर राजेंद्र गायकवाड सर. या सर. सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभ हस्ते गायकवाड सरांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर राजेंद्र गायकवाड सर यांचा सन्मान आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय दादासाहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. गायकवाडवेढा या महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय प्राध्यापक राजेंद्र गायकवाड सर आपलाही सन्मान तालुकास्तरीय आदर्श शिक्षक या पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय राजेंद्र गायकवाड सरांचा सन्मान आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय दामाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय प्राध्यापक राजेंद्र गायकवाड सर यांचाही सन्मान माजी पालकमंत्री सन्माननीय ढोबळे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत सन्माननीय प्राध्यापक विश्वनाथ ढेपे सर.
हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज सर्व मान्यवरांना आवर्जून सांगावं असं वाटतं की या वर्षीचा नीट या परीक्षेमध्ये सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम ज्या माणसानं आपल्या कुशल अध्यापनाच्या माध्यमातून केला असे सन्माननीय प्राध्यापक विश्वनाथ ढेपे सर सन्मानित होत आहेत। जोरदार एकदा आपण टाळ्या वाजवून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न जो माणूस अविरतपणे पूर्ण करतो आहे ते सन्माननीय ढेपे सर या ठिकाणी सन्मानित होत आहेत। यानंतर त्यांना विनंती आहे की या पुरस्कारांचे या ठिकाणी वितरण करावं। यानंतर संगम विद्यालय डोंगरगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे दादासाहेबांनाही विनंती आहे की नलवडे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं। गेल्या 3 ते 3.5 दशकांहून अधिक काळ संगम विद्यालय डोंगरगाव या ज्ञान संकुलामध्ये विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक म्हणून ज्यांचा लौकिक अधोरेखित होतो असे सन्मान नलवडे सर या ठिकाणी सन्मानित होत आहेत। यानंतर नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलातील सहशिक्षक सन्माननीय श्री संजयजी तेली सर आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय श्री भगीरथ दादा भालके साहेब यांच्या शुभ हस्ते तेली सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। चला यानंतर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत सन्माननीय श्री संभाजी तानगावडे गुरुजी। या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये सन्मानित केलं जातं असे सन्माननीय संभाजी तानगावडे गुरुजी यांचा सन्मान मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अर्जुनराव चव्हाण साहेब त्याचबरोबर शिक्षक नेते सन्माननीय संजयजी चेळेकर गुरुजी या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। तत्पूर्वी संभाजी तानगावडे गुरुजी यांना यांना या पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंडवे चिंचाळे या शाळेतील सर्व शिक्षक बांधव आवर्जून उपस्थित आहेत त्यांचे स्वागत। यानंतर पुढील पुरस्काराच्या मानकरी संगीताताई पाटील मॅडम मंगळा पंचायत समितीचे गट शिक्षक पुरस्काराच्या पुढील मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया राणीताई गायकवाड मॅडम। आपणास विनंती आहे की ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पवारप्पा त्यांच्या वतीने होणारा हा सन्मान आपण स्वीकृत करावा। चला गायकवाड मॅडम चला या गायकवाड मॅडम या प्लीज कम। महोदया मीनाक्षीताई रणदेवे मॅडम चला रणदेवे मॅडम तुम्ही येस। या ठिकाणी मंगळा तालुका महाराष्ट्र साहित्य परिषद जडे सरांना विनंती आहे की कृपया रणदेवे मॅडमना आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं। ती महोदया मीनाक्षीताई रणदेवे मॅडम यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। सन्मान्य जडे सर व आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय दादासाहेबांना विनंती आहे की आपण दोघांनी या गुणवंत अंगणवाडी भगिनीस आपण सन्मानित करावं। सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनींचं पुनश्च एकदा या तीनही परिवारांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन। आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय आमदार महोदय आज आपल्या दैनिक स्वाभिमानी छावाचा वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी दैनिक स्वाभिमानी छावा दैनिक दामाजी एक्सप्रेस आणि दैनिक शहर यांच्या विद्यमानाने आज गुणवंताचा आणि त्या ठिकाणी स्वाभिमानी छावाच्या पुरस्कार त्याचे मानकरी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी तालुकास्तरीय आदर्श शिक्षकाचे मानकरी हा जो पुरस्कार 16 आज या ठिकाणी ठेवलेला आहे
आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री माननीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले वसंतनाना देशमुख, तसेच आमचे सुभाषदादा भोसले, आमचे शिवाजीराव पवारसाहेब, तसेच आमचे गुरुवर्य इंगळे महाराज, भगीरथजी भालके साहेब, तसेच आमचे रणदिवे साहेब, संजयजी चेळेकर साहेब, कोण राहिला, जडे सर, आमचे पतंगे साहेब, व्यासपीठावरची दिलगिरी व्यक्त करतो सर्व मान्यवर गायक, उत्कृष्ट गायक, आमचे सहकारी विजयजी खोतोडे साहेब, तसेच स्वाभिमान छावाचे आमचे माऊली भगरे, आमचे मित्र दिगंबरजी भगरे, सर्व परिवार, या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व स्वाभिमानी छावा दामाजी एक्सप्रेस शहर याचे सर्व वाचक, हितचिंतक, उपस्थित सर्व या पुरस्काराचे सर्व मानकरी, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज प्रथम मी स्वाभिमानी छावाला या निमित्तानं 8वा वर्धापना निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने स्वाभिमानी छावा असेल, दामाजी एक्सप्रेस असेल, अतिशय खडतर पद्धतीचा प्रवास, मला वाटतंय दैनिक नाही साप्ताहिक मंगुड आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट भारतजी पवार साहेब, बरोबर आहे, मंगुड ह्याची सुरुवात होती. आणि आमची सहकारी दिगंबरजी भगरे, त्यानिमित्तानं वकील साहेबांचे सहकारी, त्यावेळेला मिळून काम करत असताना वकील साहेबांनी सांगितलं की साप्ताहिक मंगुड हे म्हणजे खरं साप्ताहिक काढायचं, मंगळवाड्यामध्ये पहिलं साप्ताहिक मला वाटतंय, दुसरं वैभव, हा भोसले साहेबांचं पहिलं, परंतु अतिशय म्हणजे कुणाला जे सुचत नाही ते वकील साहेबाला चांगलं सुचतंय, बरोबर आहे ना अंकुशराव? तर अशा पद्धतीनं त्यावेळेला साप्ताहिक काढून, त्या साप्ताहिक ठीक आहे काढलं म्हणून ते काय मला नाही तर कोणालाच नाही असं नाही केलं, परंतु ठीक आहे माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळं मला जरी जमत नसेल तरी दिगंबर भगरे यांनी चिकाटीनं दैनिक मंगुड चालू केलं, दामाजी एक्सप्रेस, स्वाभिमानी छावा शहर, बरोबरीला माऊली, विजय, सगळे या कंपनी या ठिकाणी दिगंबरनं आमच्या सहकार्य करत होते. खऱ्या अर्थाने एक चांगला प्रवास या निमित्तानं आहेत, कारण आज वाचक खूप कमी झालेले आहेत, परंतु वाचक कमी जरी झाले असतील, तर दिगंबर त्याच्या पुढचं डोकं त्या ठिकाणी लावतात. वाचक कमी झाले, कशावर वाचतात? मोबाईलवर वाचतात. रात्री बरोबर 12च्या आत सगळ्या मोबाईलवर अंक आलेला आहेच, 11:45 आहेच. तर अतिशय म्हणजे जसं लोकांना पाहिजे त्या पद्धतीची सेवा देण्याचं काम आज या ठिकाणी भगरे परिवार करीत आहेत. परंतु लोकांची सेवाच नाही, परंतु या खरं म्हणजे दैनिकाचं काम, या ट्रान्सपरन्सी म्हणजे आपल्या सगळ्यांना आरसा दाखवण्याचं काम आज आमच्यासारखे राजकीय याच्यातून ढोबळे सर आहेत, भगीरथ दादा आहेत, वसंतनाना आहेत, सुभाष दादा आहेत, सगळेजण राजकीय याच्यात काम करत असताना आणि शैक्षणिक याच्यात आमचे चेळेकर गुरुजी काम करतात, किंवा एक अध्यात्मामध्ये आमचे इंगळे महाराज काम करतात, पण या सगळ्यांना आरसा दाखवण्याचं काम या ठिकाणी वृत्तपत्र करतं. आणि खऱ्या अर्थाने दिगंबर भगरे स्वभाव जरी माझे मित्र असतात म्हणून दिगंबर वगैरे डिगा आमचं नाव येतंय, सॉरी, पण मध्ये येतंय, त्याला काय इलाज नाही आता डिगा, पण स्वभाव कसा का असना, स्वभावच मी बोलत नाही, काय एखादा असला तरी मी माझा मित्र आहे, तो किती तिकडं असणार ते सगळ्यांना पटतात, सगळी दोस्त मंडळी आहे. त्यामुळं हे अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी समाजाला सुद्धा कुठल्याही क्षेत्रात आपण क्रीडा असेल, शैक्षणिक, राजकीय या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना
प्रत्येकाला आरसा दाखवण्याचं काम आज या ठिकाणी दैनिकांनी केलेलं आहे. अतिशय चांगलं काम. म्हणजे मंगळवेढा तालुका असेल, खरं म्हणजे सुरुवातीला मंगळवेढा तालुक्यामध्ये हे दैनिक चालू होतं, परंतु आता अतिशय आनंद होतोय. संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे दैनिक चालवतात आणि हे दैनिक चालवणं एवढं सोपं नाही. बरीचशी आमची चेष्टा मस्करीनं हे व्हायचं, बाबा ही काय खरं नाही, कलर काढणं हे पण खरं नव्हतं. परंतु कलर आवृत्ती ते परवडतंय, तोट्यात आहे, नफ्यात आहे हे न बघता एक चांगल्या पद्धतीनं समाजाची चांगल्या पद्धतीनं सेवा करावी याकरता संपूर्ण बगरे परिवार काम करतोय. अतिशय या मंगळवेढा तालुक्या असेल किंवा इथल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक चांगलं काम आज या ठिकाणी बगरे परिवार करत आहेत. आणि या कामामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकतंय त्या ठिकाणी चुकतंय म्हणून सांगतात, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर म्हणून सांगतात. अतिशय काम करत असताना प्रत्येक माणूस आपल्याला वाटत असते आपण काम करतोय, कुठं चुकत नाही, परंतु आपण काय देव नाही. मी बऱ्याच वेळेला म्हणतोय आपण काम करतोय, माणूस आहे, माणूस म्हणल्यावर चूक ही होतीच, परंतु या चुकीला दुरुस्ती करत असताना त्याला शिक्षा न देता ही दुरुस्ती करा, पुढच्या वेळेला चूक होऊ देऊ नका, अशा पद्धतीचं सांगून या ठिकाणी परत चूक न करण्याचं काम या ठिकाणी आज दामाजी एक्सप्रेस स्वाभिमानी छावा या निमित्तानं करतंय. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी असा स्तुत्य सर्व पुरस्कार वितरण हा जो ठेवला आहे शिक्षकांचा आहे, त्यामध्ये बरेचसे आदर्श शिक्षक, छावाचे बरेचसे वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेले सगळ्यांना या निमित्तानं दिलेला आहे. सगळ्यांना जे पुरस्काराचे मानकरी आहेत त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि स्वाभिमानी छावाचं मनापासून मी आभार मानतो. आणि परत एकदा या 8व्या वर्धापना दिनानिमित्त मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. यानंतर या सुंदर अशा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमचे सहकारी मित्र वासुदेव जोशी यांनी मांडावं अशी विनंती.